गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज खंडोबा 11 प्लस संघाचा तयार असेल. इथे मात्र एज लागली जाते. तिथे क्षेत्ररक्षक सुंदर चेंडू टिपतोय. पहिला धाव असेल भालचंद्र एक्सप्रेस. शिवडोन एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखले जातो. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त करते. गोलंदाजचा शिकार होतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट आपण बघतोय. केतन पाटील त्याच्या पारीचा अंत. भालचंद्र शिवडोन एक्सप्रेस म्हणून ज्याला गणलं जातो त्याने पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त केली आपल्या संघासाठी. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन ते मात्र दाखवत असताना पहिल्या चेंडूवर संदीपजी पारदे, राकेश पारदे आणि कैलास पारदी, संकेत टकले यांना विनंती असेल की आपण समर्थन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न यायचं आहे. बस मान्यवरांचं इथे मात्र आगमन होत आहे. सांगोली संघाचे हे पाहुणे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि केतन पास झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पवन मुकादम एक चांगला मोठा तडाखेबाज फलंदाज म्हणून त्याची गणना केली जाते. शिवडोन गावचा हा खेळाडू इथे मात्र मैदानात दाखल होत असताना 10 गाव प्रीमियर लीग या 10 गावचे आपल्याला खेळाडू ह्या प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. चांगले एक आयोजन आमचे शेखर पाटी असतील, त्यानंतर गणेशजी मुस्कर असतील, चांगलं आयोजन इथे मात्र पाहायला मिळत आहे. हे पर्व पहिलं 10 गाव प्रीमियर लीगचं एक सुंदर आयोजन आणि त्याची हा दुसरा सामना हा पहिल्या दिवसातील आपल्या इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात आपण बघितलं काय फलंदाजी केली होती. पुढचा चेंडू पवन साडे यस टप्पा शॉर्टपुटचा चेंडू होता पण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पवन याचा आणि परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. भालचंद्र याची दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. धावसाठी अजूनही खाता अकाउंट ओपन करता आला नाहीये ते म्हणजेच कुडावे शिवडोन संघाला. सागर पवारचा हा संघ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्गावर पवन मुकादम पुन्हा एकदा तयार. भालचंद्र चेंडू आहे काय सुरेख चेंडू ऑनऑफच्या रिझममध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र इथे एक धाव देखील जाईल आणि अकाउंट इथे मात्र ओपन केलं जाईल. तो म्हणजेच भावट 11 कुडावे शिवडोन संघाचं एक धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. एक विकेट इथे मात्र प्राप्त केली आहे भालचंद्र यांनी आणि एक धाव आता मात्र धावफलकावर लागली जाते. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र भालचंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज हाणामारी करत असतो परंतु कोणतेही मोठे फटके मारवले नाही आहेत. भालचंद्र याने खासियत आहे भालचंद्र याची जखडून ठेवल्या फलंदाजांना. केतन याला बाद करण्यात यश आलं होतं. आता मात्र रोशन पवार मात्र स्ट्राईक हँडला जातोय. पुन्हा एकदा शॉर्टपुटचा चेंडू होता. टप्प्यावर काय सुरेख नियंत्रण आहे बघा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. सुरेख गोलंदाजी शिवडोन एक्सप्रेस भालचंद्र याची. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. 4 चेंडू अद्यापर्यंत फेकले. एक विकेट प्राप्त केली आहे. 2 चेंडू निर्धाव फेकले आणि एक धाव अद्यापर्यंत दिली आहे. भालचंद्र करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुन्हा एकदा शॉर्टपिचवर चेंडू होता. एक साईडच्या दिशेने खेळून काढलाय तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी धावेवरती इथे मात्र थांबावं लागेल आणि एका धावेने धावसंख्या जाईल 2च्या घरात. ती म्हणजेच भावट 11 कुडावे शिवडोन संघ. पवन मुकादम यांना मोठे फटके मारावे लागतील. रोशन पवार आणि पवन अद्यापर्यंत मैदानात आपल्याला पाहायला मिळते. क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये मोठे फटके मारण्याची परंतु ती क्षमता दाखवावी लागेल. परंतु काय सुरेख गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. भालचंद्र या गोलंदाजाची पूर्णपणे जखडून ठेवलं जात आहे. या दोन्ही फलंदाजांना षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळावर आल्या त्या 2 आणि एक मोलाची विकेट केतन पाटील याला बाद करण्यात इथे मात्र यश आलं. मित्रांनो टाळ्या वाजवायच्या त्या भालचंद्रसाठी. काय सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि एक गडी बाद करण्यात इथे मात्र यश आलाय. भालचंद्र शिवडोन एक्सप्रेस म्हणून गणलं जातं त्या गोलंदाजाला.
षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज जय कोंडिलकर. जय कोंडिलकर नामक गोलंदाज इथे मात्र दुसरा षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. स्ट्राईक हँडला असेल तो म्हणजेच फलंदाज रोशन पवार, ज्याच्यावर मोठे मोठे फटके मारण्याची जिम्मेदारी असेल तो फलंदाज रोशन पवार. शेवटून गावचा खेळाडू, मोठे फटके मारावे लागतील विश्वास असेल तो म्हणजेच भावार्थ अधुइलेवन कुडावे शेवटून संघाच्या पाठीराख्यांचा तो म्हणजेच रोशन पवारवर, कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. जय कोंडिलकर तयार असेल षटक क्रमांक दुसरा घेऊन पहिला चेंडू फेकण्यासाठी. आता इथे मात्र कुठेतरी पहिला चेंडू फेकला जातोय, राईटची दाद मागली जाते, परंतु निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडू पाहायला मिळाली जय याची. पुन्हा एकदा स्लोअर पेसचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरीवर इथे मात्र समाधान मानलं जात आहे. या एकेरी धावेने धावसंख्येत जाईल 3च्या घरात. अजूनपर्यंत एकही षटकात चौकार इथे मात्र आला नाही. तो म्हणजेच अधुइलेवन कुडावे शिरो संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, पूर्णपणे जखडून ठेवलाय फालचंद्र. आणि आता तालेला गोलंदाज आपण बघतोय जय कोंडिलकर. 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत, एकच धाव दिली. पवनला मात्र मोठे फटके मारावे लागतील, आपली क्षमता दाखवून द्यावी लागेल, मोठे फटके खेचावे लागतील. इथून मात्र कुठेतरी सन्मानजनक आव्हानाकडे इथून मात्र वाटचाल करेल तो म्हणजेच कुडावे शिरो संघ, परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते जय याची. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होती, पूर्णपणे चक्रून ठेवलं जात या दोन्ही फलंदाजांना. चेंडू आहे, पंचांकडे दाद मागली जाईल आणि या पंच आमच्याकडे वळतायत, हा नो चेंडू घोषित करतात. खराब चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला जय कोंडिलच्या माध्यमातून. आणि धावसंख्या ही 1 नोबलची 1 म्हणजे 2 धावा धावसंख्या जाईल 5च्या घरात अधुइलेवन कुडावे संघ. कुठेतरी मोठ्या फटक्याची कमी भासते, षटकात चौकारांची कमी भासते, ती कमी इथे मात्र पूर्ण करून देतील का हे दोन्ही फलंदाज? कितपत धावसंख्या इथून मात्र गोळा करतील आपल्या संघासाठी येणारे वेळेस सांगून जाणे, पण आतापर्यंत विजय हा मात्र गोलंदाजांचा होतोय, कारण कोणतेही मोठे फटके मारून गेले नाहीये, जखडून ठेवले आतापर्यंत. पुन्हा एकदा रोशन पवार तयार असेल, चेंडू आता मात्र चेंडू होता, खराब चेंडू होता आणि त्याला व्यवस्थित लेक्षाच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय सीमा रेखा पार. येत आहेत या पहिल्या मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र रोशन पवार याची सलसलत्या उन्हात इथे मात्र बॅट टपली जाते. इथून मात्र आलाय पहिला षटकार. आता मात्र कशा प्रकारे मोठे फटके येतील याच्याकडे लक्ष असेल ते म्हणजेच भावार्थ अधुइलेवन कुडावे शेवट संघाच्या पाठीराख्यांचा पुढचा चेंडू बोजाचा कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा स्टोर चेंडू आहे, स्कोलेच्या दिशेने चेंडू जाईल, तोपर्यंत मात्र मिसफील्ड इथे पाहायला मिळते, फंगल होतं थोडस आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते 13 धावा धाव फलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. एक विकेट मात्र बाळचंद्र यांनी सुरेख गोलंदाजी केली आणि मात्र धावसंख्या आतापर्यंत 13 धावा, एक षटकार इथे मात्र रोशन पवार याने. आता मात्र स्ट्राईक हँडला असेल जय, स्ट्राईक हँडला पण फक्त रोशन आणि दुसरं षटक घेऊन तो जय कोंडिलकर इथे मात्र गोलंदाजी मार्ग तयार असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, तिथे क्षेत्ररक्षक काय परंतु चेंडू जाईल लेग साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय हा षटकार.
रोशन पवार काय फलंदाजी करतोय. क्रिकेट खेळत असताना मित्रांनो स्वतःवर विश्वास असणं गरजेचं असतं आणि ते विश्वास इथे मध्ये दाखवत असताना स्वतःवरचा विश्वास इथे मध्ये दाखवत असताना फलंदाज रोशन पवार आपण बघतोय. पहिल्या षटकामध्ये बघितलं कुठेतरी मोठे फटके आले नाही त्याला माहिती आहे, परंतु पहिलं षटक चांगलं आहे भालचंद्र याचं, परंतु नंतर आपल्याला मात्र निश्चितच वेळ येणार आहे कारण नंतरचे गोलंदाज आपल्याला निश्चितच कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला मिळेल आणि स्वतःवरती विश्वास दाखवत असताना मात्र ही दोन सुरेख फटके इथे मात्र पाहायला मिळाले. रोशन पवार याच्या माध्यमातून धावसंख्या जाईल ती म्हणजेच 19 धावा फलकावर 1-19 धावा अशी स्थिती तरी मैदान आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज भालचंद्र. यस भालचंद्र शिवडन एक्सप्रेस. पुन्हा एकदा षटकाचा चेंडू आहे कोणाच्या रिझन मध्ये चेंडू कार्पेटच्या साह्याने जाईल तो मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील का धोका संभवू शकतो. इथे मात्र यष्टिरक्षकाच्या हातून चुकी होते आणि पवन मात्र धावच्या रूपामध्ये इथून मात्र बाद होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरलाय आणि स्ट्राईक दाखवलं होतं भालचंद्रने परंतु आता मात्र चेंडू ओळखलाय आणि तिला सीमारेखा पार पोहोचण्यात इथे यश आलं होतं ते म्हणजेच रोशन पवार याला. आणि आता मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये ही 1 धाव येईल. चांगलं क्रिकेट रोशन पवारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आपल्या इनिंग मध्ये मात्र इथे 3 षटकार अद्यापर्यंत त्याने खेचलेत. धावसंख्या जाईल 28 धावा धाव फलकावर 2 गडी बाद 28 धावा तो म्हणजेच भावार्थ 11 शेवडून कुडावे संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रतिपथावर आहे भालचंद्र. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 2 धावा दिल्या होत्या. आता मात्र षटक क्रमांक 3 घेऊन येतोय आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं आतापर्यंत 1 षटकाराचा मार खातोय. रोशनची बॅट टाकली जाते या मैदानाच्या आतमध्ये. भालचंद्र याचा पुढचा चेंडू रोहित पाटील साडे शॉर्ट पिच मधला चेंडू आहे. पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू उडवलाय. टॉपिच लागला होता परंतु चेंडू जाईल सीमारेखा पार उतरून असा षटकार येतोय पहिल्या चेंडूवर रोहित पाटील याच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे मास्टर. तर धावसंख्या जाईल धाव फलकावर 34 धावा. रोहित पाटीलने मात्र आपल्या आल्या उणीवा स्पष्ट केल्यात. पहिल्या चेंडूवर भालचंद्र याच्या उतरून असा षटकार खेचलाय. फाईन क्षेत्रामध्ये येतो हा षटकार. रिव्हर्स टू बॅटन इथे मात्र ब्रॉकर मध्येचा चेंडू होता. रिव्हर्स टू बॅटन केला होता परंतु पंचांकडे अपील केली जाते. अपील मात्र फेटाळली जाते आणि
एलबीडब्ल्यूनुसार घेता येणार नाही या. तर पंचांचा निर्णय असेल हे लेग बायची एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. या एका धावेने धावसंख्या जाईल 35 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू वायचंद्र याचा रोशन पवार साडे ब्लॉक अल्पीचा काय सुरेख चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. ब्लॉक अल्पीचा चेंडू होता आणि त्याला मात्र सन्मान दिला. एक धाव मात्र इथे प्राप्त केली जाईल रोशन पवार याच्या माध्यमातून. षटक क्रमांक तिसरा संपलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते या 36 धावा. या स्पर्धेसाठी आम्हाला बघा जी पाण्याची व्यवस्था केली पुरस्कृत आमची रीती ऑर्डर सप्लायची सर्व सतीची घरत आणि त्यानंतर कीर्ती ऑर्डर सप्लायची सर्व आमचे संतोषजी पवार असतील. त्यानंतर अजून एक दिवस पाण्याची व्यवस्था करताना पाहायला मिळते आमच्या श्री सद्गुरू ॲक्वा प्रवीण ठोंबरे असतील, अभि असतील. या सर्वांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर बघा आमचे भरतजी पाटील चिंचवण, भरतजी पाटील यांनी सुद्धा पाण्याची व्यवस्था आम्हाला मैदानासाठी दिली. टँकर आम्हाला पुरवले, त्यांचं पण स्वागत करूया. त्यानंतर या मैदानाला बनवण्यासाठी आपण पाहिलं असेल तर मग आमचे नितेश असतील, त्यांनी सुद्धा मेहनत घेतली जेसीबीच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये रोलिंगचं काम करताना आपण पाहिलं तर आमची प्रीतमदत्त म्हात्रे असतील, यांच्या माध्यमातून रोलर कार आम्हाला पुरस्कृत केलं होतं, त्यांनी रोलिंग करून दिली. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर सर्वांची खूप मेहनत आहे या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय. त्यानंतर आपण पाहू शकाल आमच्या साक्षाजी भोपी यांच्या माध्यमातून सुद्धा मैदानासाठी आम्हाला मेहनत दिली. त्यानंतर आमचे महेशजी देशमुख सांगोली, त्यांनी पीचसाठी मातीची व्यवस्था आम्हाला केली, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांची मेहनत आवर्जून सर्वांचा उल्लेख करू. आज थोडीशी घाई गडबड झाली, सकाळी खूप गोंधळ उडाला, परंतु सर्वांचा आवर्जून आपण नक्कीच उल्लेख करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. धन्यवाद शिखर पाटील साहेब. नक्कीच पाहुण्यांचा आदर करणं आपल्याला गरजेचं असतं, सन्मान करणं. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसरा घेऊन आलाय गोलंदाज राजेश पाटील. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय आणि हा नो बॉल खराब चेंडू मात्र पाहायला मिळाला राजेशाच्या माध्यमातून. 9+1 धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 38 धावा. इथे मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल राजा पाटील याला. आता स्ट्राईक एंडला आपण बघतोय रोशन पवार. एकोणचाळीस धावा होत्या, 45 धावा होत्या. 9+2 मागच्या चेंडूवर आपल्याला धावा पाहायला मिळाल्या आणि हा षटकार येतोय. सुरेख फलंदाजी पाहायला मिळतोय. उत्तुंग षटकार पाहायला मिळाला रोशन पवारच्या बॅट मधून. या 6 धावेने धावसंख्या जाईल 45 धावा धावफलकावर. रोशन पवार मात्र काय फलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते. या आपल्या संघासाठी एकाधिक किल्ला लढत असताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. रोशन पवार शिवडोन गावचा खेळाडू आपलं नाव इथे मात्र उंचावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजा पाटील याला मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल. बॅकफुटला ढकलतोय रोशन पवार फलंदाज इथे मात्र. चेंडूची पूर्तता करायची आहे. धावसंख्या 45 धावा. धावेचा उच्चांक गाठत असताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. हा धावर पुढावे शिवडोन संघ. रोशन पवार अद्याप 4 षटकार इथून मात्र खेचली आहेत रोशन पवार या फलंदाजाने. काय सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू राजा पाटील याला कमबॅक करणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी कुठेतरी चकडून ठेवावं लागेल, कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा यस सुरेख चेंडू पाहायला मिळाला.
तो म्हणजे राजा पाटील याच्या माध्यमातून चांगला कमबॅक इथे मात्र पाहायला मिळाला. लेग बायच्या रूपामध्ये आलेली ही एक धाव बहुसंख्येत जाईल 46 धावा धावफलकावर. भावार्थ बोलून कुडावे संघ 46 धावा षटक क्रमांक 14 प्रगती पथवर असताना आता मात्र रोहित पाटील एका षटकाच्या साह्याने मैदानात उपस्थित आहे. कुडावे संघाचा खेळाडू कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. पुढचा चेंडू तो म्हणजेच राज पाटील याचा रोहित साडे असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथं मात्र पाहायला मिळाला. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेखा पार येतोय. उत्तुंगाचा षटकार रोहित पाटील याच्या बॅट मधून आलेला हा बँडेड षटकार. यानंतरची मॅच असेल विनर टू विनर म्हणजेच मागच्या सामन्यात आपण बघितलं विनर झाला सुरेख चेंडू एक वन चेंडू इथे मात्र ब्लॉकर चेंडू होता आणि निर्धाव चेंडू फेकण्यात इथे मात्र राज पाटील याला यश आलाय. तर मागच्या राजा पाटील याला इथे मात्र यश आलाय. तर मागच्या सामन्यात आपण बघितलं स्वर्गीय दिलीप चौधरी यांचा संघ चिंचवड संघ विजय झालाय. तर या सामन्यात जो विजय होईल त्याचा यानंतरचा सामना होईल याची नोंद घ्यायची. तर राजा पाटील यांनी इथे मात्र कमबॅक केलाय. 2 षटकार अद्यापर्यंत खेचलेत. एक रोशन पवार आणि एक रोहित पाटील यांनी खेचलाय आणि एक 9 चेंडू अद्यापर्यंत म्हणजे खराब जरा गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे राजा पाटील याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख आता मात्र लाईन आणि लेन पाहायला मिळते. ब्लॉकर चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. चांगला कमबॅक इथे मात्र राजा पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रोहित मात्र 2 निर्धाव चेंडू खेळतोय. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 52 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. भावार्थ 11 कुडावे शोधून संघ चांगल्या स्थितीत आतापर्यंत पाहायला मिळतोय. अजूनही एक उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे. या एका षटकामध्ये कितपत धावा गोळा करणार तो म्हणजेच हा संघ उच्चांक गाठणार का. आपण मागच्या सामन्यात बघितलं 81 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि ते त्या धावा इथे मात्र करण्यात थोडा अपयशी ठरला होता. तो म्हणजेच रुपेश 11 संघ इथे मात्र सुरेख फटका सजवला जातोय रोहित पाटील याचा. जसा रोहित शर्मा फटका सजवतो तशाच प्रकारचा हा फटका इथे मात्र सजवण्यात येत यश आलंय. ते म्हणजे रोहित पाटील कुडावे संघाचा फलंदाज. तर आपण बघतोय रोशन पवार आपल्या स्वतः 13 बॉल 32 या धाव संख्येवर खेळतोय. तर रोहित पाटील 7 चेंडू आणि 18 धाव संख्येवर मैदानात उपस्थित आहे. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी काय सुरेख फलंदाजी करतायत. त्यापर्यंत आपल्या संघाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलाय. 4 षटकांचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. धाव संख्या दाखल करून बघतोय 58 धावा. पुढचा चेंडू पुढचा षटक घेऊन येतो गोलंदाज. शॉर्ट पिचचा चेंडू फुलांचा वापर आहे आणि चेंडूवरती येतील या 6 धावा. बँडेड षटकार रोशन पवार ऑन फायर. मैदानात उपस्थित पुन्हा
पुन्हा एकदा शॉर्टचा चेंडू आहे, काही लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू जाईल आणखी एका 4 धावांसाठी. धावसंख्या जातीय भराडीने वाढते. धाव येईल 68 धावसंख्येवर, परंतु रोशन पवार काय फलंदाजी करतोय, 4 धावा. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याच्या लेग साईडच्या दिशेने जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 69 धावा, 69 लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र स्ट्राईक एंड लावतो रोहित पाटील, 43 धावेंवर खेळतोय. रोशन पवार आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. दीपेश कुठेतरी एक षटकार, चौकार आणि 1 धाव, म्हणजे 3 चेंडूवर 11 धावा देऊन बसलाय. शेवटचा षटक असेल या सत्रातील. अद्यापर्यंत धावसंख्या 69. कितपत धावा गोळा करण्यात येतील मात्र या 3 चेंडूवर राहिलेल्या 3 चेंडूवर यश येईल ते म्हणजेच कुडावे शेडू संघाला. हे दोन्ही फलंदाज काय सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. एक खेळतो 18 धावेंवर, एक खेळतो 43 धावेंवर. पुढचा चेंडू चेंडू आहे, पहिल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु सुरेख झेल टिपला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे होता स्मित पवार आणि रोहित पाटील याच्या पारीचा अंक. तिसरी विकेट इथे मात्र प्राप्त, तिसरी विकेट मात्र परत ती आता मात्र मैदानात दाखल होतोय. धावतोय अधुनिल कुडावे संघाचा कर्णधार तो म्हणजेच निकेश चौधरी मैदानात दाखल होतोय. कुठेतरी अर्धशतक आपण बरोबर झलकावेल का, परंतु आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 वर नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे रोशन पवार हा फलंदाज. पुढचा चेंडू असेल निकेश साठी, पहिला चेंडू असेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 69 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये कितपत धावा गोळा करणार, इथे मात्र चेंडू टप्पापर्यंत काहीसा खाली राहिलाय आणि बॅटकट मध्ये ही आलेली 1 धाव. त्या धावसंख्येने 70 धावा पूर्ण होतील. त्या म्हणजेच धावार्थ 11 कुडावे शेडू संघाच्या. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला येतो रोशन पवार, 43 धावांची ही पारी. आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर कितपत धावा गोळा करणार रोशन पवार. फलंदाजी मार्फत तयार आहे. समोर गोलंदाज असेल दीपेश, त्याला एक षटकार चौकार द्यापर्यंत खेचलाय तो म्हणजे रोशन पवार या फलंदाजाने. पुढचा चेंडू लोकलचा चेंडू आहे. सुरेख गोलंदाज, सुरेख चेंडू पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न असेल परंतु धावचीच्या रूपामध्ये बाद होईल. शेवटच्या चेंडूवर रोशन पवार, मित्रांनो टाळ्या वाजवायच्या त्या फलंदाजासाठी. स्ट्राईक एंड आला होता आणि शेवटच्या चेंडूपर्यंत तिथे थांबला आणि 44 धावांची पारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्या संघासाठी. आणि टोटल धावा